श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या सर्वच प्रापंचिक माणसांना नेहमी भेडसावणारा एक प्रश्न ज्ञानेश्वर महाराज इथे चर्चेला घेत आहेत. ते म्हणतात की आपला मुलगा उत्तम आहे, चांगला आहे, सात्विक आहे, पण आपल्या मनासारखा तो वागत नाही, आपलं ऐकत नाही. नाही का? आपली मुलं ऐकत नाहीत ही सगळ्याच आईबापांची जवळजवळ सारखीच तक्रार असते. आता इथे एक गोष्ट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण कुठे आपल्या मनाचं ऐकतो हो? नाही का? समजा एखाद्या माणसाने निश्चय केला की मी रोज 1 माळ जप करीन. आता खरं सांगा बरं, ही 1 माळ जप सुद्धा आपला रोज होतो का? त्या ठराविक वेळेला होतो का? ठराविक पद्धतीने होतो का? ठराविक जागी होतो का? नाही ना. म्हणजे आपण स्वतः देखील आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, तर इतर माणसं आपल्या मनाप्रमाणे वागतील हे कसं शक्य आहे? अहो, जिथे भक्तसुद्धा भगवंताच्या इच्छेप्रमाणे, भगवंताच्या मनाप्रमाणे वागत नाहीत, तिथे आपली मुलं आपल्या मनाप्रमाणे कशी वागतील? आणि आपली मुलं आपलं ऐकतील किंवा आपल्या मनासारखं वागतील, हाच मुळे आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भ्रम आहे. नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माणसाच्या जीवनाला 3 मुख्य अंग असतात. पहिलं अंग असेल तर ते आपलं मनाचं अंग आहे. जर आपलं मन सुदृढ असेल तर आपलं ध्येय ठरलेलं असतं. पैसा मिळवणं हे जरी आपण ध्येय ठरवलं तरी किती पैसा मिळवावा हे मात्र आपण ठरवलं पाहिजे. आणि एकदा का ती मर्यादा प्राप्त झाली की आपण पैशाच्या मागे लागणं सोडलं पाहिजे. परंतु होतं काय? पैसा मिळवावा हे ध्येय ठेवतो आणि आयुष्यभर आपण पैशाच्याच मागे लागतो. मला पैसा मिळाला, माझ्यापेक्षा अधिक मिळाला, तरी देखील आपल्याला तृप्ती होत नाही. आपल्या अपेक्षेइतका पैसा मिळाला तरीसुद्धा आपल्या अपेक्षा बदलत जातात, आपल्या अपेक्षा वाढत जातात. समजा आपल्याला 10,000 रुपये महिना पगार असणारी नोकरी मिळाली, समाधानी आहोत का आपण? नाही. 10चे 15 कधी होतील? 20,000 कसे मिळतील? 25,000 कसे मिळतील? असे आकडे वाढत जातात हो. आणि कितीही पैसा मिळाला, कितीही पगार मिळाला तरी आपलं मन शांत होत नाही, समाधानी होत नाही, तृप्त होत नाही. याला आणखीन एक गोष्ट कारण आहे, आपण नेहमी इतरांबरोबर आपली तुलना करतो. बघा, तो काहीच करत नाही आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त पगार मिळतो, हे आपल्या मनाला सारखं टोचत असतं. नाही का? म्हणून राजा जरी झाला तरी तो समाधानी असेलच हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, उद्या तुला राज्य जरी मिळालं आणि तू राजा जरी झालास तरी समाधानी होशील की नाही हे सांगता येत नाही. एक मोठा लेखक होता, त्याला जगातलं सर्वात उत्तम असणारं नोबेल पारितोषिक मिळालं. आणि इतकं होऊन सुद्धा तो स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये लिहितो की माय लाईफ इज अ फेल्युअर अँड फेल्युअर. आता मला सांगा, जगातलं सगळ्यात उत्तम पारितोषिक नोबेल प्राईज मिळवणारा माणूस जर आपल्या आयुष्याला फेल्युअर समजत असेल तर काय करावं मग? आणि याच्या उलट तुकाराम महाराज बघा, त्यांच्या घरामध्ये एवढं दारिद्र्य होतं की खायला अन्नाचा कण नाही, अन्नान्न दशा झालेली होती, तरी देखील ते म्हणतात आम्ही समाधानी आहोत. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे,
काहीही जरी घडलं तरी आपलं अंतःकरण समाधानी राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, स्वस्थ राहिलं पाहिजे. आणि हाच अभ्यास आहे, हीच साधना आहे, हीच तपश्चर्या आहे. माणसाच्या जीवनामध्ये 3 अंग असतात. त्यातलं पहिलं मन. म्हणून मन सुदृढ पाहिजे, मनामध्ये भक्कमपणा पाहिजे, मन डळमळीत असता कामा नये. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक जे लिहिलेले आहेत त्या सगळ्या मनाच्या श्लोकांचा उद्देश एकच आहे की आपलं मन कसं भक्कम करता येईल. दुसरं आहे आत्मस्वरूप आणि तिसरं आहे व्यवहार. अशी 3 अंग आपल्या जीवनामध्ये असतात. मनाचं काय आहे तर ध्येय ठरवणं हे मनामध्ये असतं. ते एकदा का व्यवस्थित झालं की मी कशा करता आहे आणि मी का जगतो आहे हे आपल्या लक्षात येतं. आपला सर्वांना आनंद आणि समाधान मिळवायचं आहे हे ध्येय पक्का असलं पाहिजे. हीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एकदा का हे ठरलं की मग असं वाटलं पाहिजे की मी आता भगवंताकरताच आहे. म्हणून नाम घेताना आपल्याला असं वाटलं पाहिजे की मला काहीही अडचण नाही, मी अत्यंत तृप्त आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे आणि सगळं काही मी मिळवलेलं आहे आणि आता मी फक्त नामासाठीच जगतो आहे. किंबहुना सर्व समस्या नाहीशा करणं हाच परमार्थाचा खरा मार्ग आहे. आपल्या अडचणी किती पाहाव्या, कशा पाहाव्या, नाही का, याला कुठेतरी आपण बांध घातला पाहिजे, बंधन घातलं पाहिजे. अहो एकदा का आपण भगवंतावर सोपवलं की सगळ्या गोष्टी तो पाहील, मी कशाला त्याची काळजी करू असं आपल्याला वाटायला नको का. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, परमात्म स्वरूप हे गूढ आहे, खोल आहे, नाही का. मॅन नो दायसेल्फ, नाही का. मी जेव्हा स्वतःमध्ये पाहायला लागलो तेव्हा मला माझ्या मी शिवाय माझ्या मनाच्या कल्पना, विचार, भावना याशिवाय मला अन्य काहीही आढळलं नाही. आपली अडचण काय आहे की आपण आपल्यामध्ये स्वतःला कितीही जरी शोधायचा प्रयत्न केला तरी आपला लबाड मी जो आहे तोच नेहमी पुढे पुढे येतो. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने आतमध्ये जाताच येत नाही. जेव्हा आपण आपल्या स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करतो तेव्हा आपला खोटा मीच आपल्या डोळ्यापुढे येतो आणि खरा मी आतमध्ये कुठेतरी आडगळीत पडलेला असतो. तिथपर्यंत आपल्याला आत जाताच येत नाही. आणि म्हणून हे आत्मस्वरूप कसं आहे, परमात्मस्वरूप कसं आहे तर खोल आहे, गूढ आहे आणि कुठेतरी ते आडगळीमध्ये हरवलेलं आहे. गहन आणि गूढ या शब्दाचा अर्थ असा. महाराज म्हणतात समुद्राच्या तळाशी अंधार असतो आणि तिथेच अनेक प्रकारची रत्न असतात आणि म्हणून समुद्राला रत्नाकर या नावाने सुद्धा ओळखले जाते. आता या समुद्राच्या तळाशी म्हणजे अंधारामध्ये गेल्याशिवाय आपल्याला ती रत्न कशी सापडतील. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच पद्धतीने तशाच प्रकारे गूढ असणारं, गहन असणारं हे आत्मस्वरूप आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर अंतरंगातल्या अंधारामध्ये आतमध्ये आपल्याला खोल 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 जायचं आहे. म्हणून साधक कसा पाहिजे, त्याला आतमध्ये जाता आलं पाहिजे. आता आतमध्ये जायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आत तर सगळा अंधार आहे. मग काही विचार आणि काही भावना आपल्या मनात येतात. आतमध्ये आपण नको त्या गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात, आपल्या आठवणी असतात. आजपर्यंतच्या आपल्या आयुष्यामध्ये घडलेले प्रसंग, घडलेल्या घडामोडी, आपल्या आयुष्यात आलेली माणसं, त्यांच्याबरोबर झालेले संबंध
त्यांच्याबरोबर झालेले व्यवहार, प्रसंग, या सगळ्या गोष्टी आपण आतमध्ये खोल खोल लपून ठेवलेल्या असतात. आपल्या मनामध्ये असंख्य विचार असतात, अनेक कल्पना असतात, याशिवाय अंतरंगामध्ये काहीच नाही. आपल्याला या सगळ्याच गोष्टींच्या पलीकडे जायचं आणि तिथपर्यंत जायला भगवंताच्या नामाखेरीज अन्य मार्ग नाही. आपल्याच मनाच्या गाभाऱ्यामध्ये आत 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 खोल 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 आपल्याला जायचं आहे. आणि इतकं आत जायचं आहे, त्याच्यासाठी आत जाण्यासाठी आपल्याला तितकंच सूक्ष्म असणारं नामस्मरणासारखंच साधन आवश्यक असतं. नामामुळेच आपण आतमध्ये जाणार आहोत. उद्या जर आपल्याला एखाद्याने विचारले की तुमच्या मनात काय आहे सांगा, तर आपल्याला सांगता येईल का? आपल्या मनात काय आहे, आपल्या मनात या गोष्टी येतात कुठून, या कल्पना येतात कुठून, हे ज्ञान येतं कुठून, हे काहीच आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून परमात्मा गूढ आहे असं जे आपण म्हणतो, ते या मनाला उद्देशूनच सगळ्या गोष्टी म्हणतो. सत्पुरुष कोण? तर ज्याला डोळे झाकले असता आतमध्ये अगदी सहजपणे जाता येतं, तो सत्पुरुष. मला माझ्या आतमध्ये जाण्याची ताकद येणं, सामर्थ्य येणं, म्हणजेच मला माझ्या परमात्म स्वरूपाकडे जाता येतं. ते भगवंताच्या नामाशिवाय शक्य नाही. भगवंताची जी वाणी आहे तीच माझ्यामध्ये आहे. ती परावाणी आहे, ती आपल्या बेंबीपाशी आहे. म्हणून महाराजांनी एक फार सुंदर दृष्टांत दिला. ते म्हणाले की एक बाप आणि एक मुलगा एका झोपडीमध्ये राहत होते. एकदा त्या झोपडीला आग लागली तर ते मदतीसाठी ओरडाआरडा करू लागले. आता हे ओरडणं, कोणत्या रागामध्ये ते ओरडतील, कोणता सूर लावून ते ओरडतील, नाही का, असं काही निश्चितपणे सांगता येईल का? तर तो आग लागल्यानंतर जसा बेंबीच्या देठापासून ओरडतो, नाही का. किंवा आणखीन एक उदाहरण फार सुंदर दिलंय. समजा एखाद्या बाईचा एकुलता एक मुलगा अगदी अत्यावस्थ झालेला आहे. ती देवाची प्रार्थना करताना काय पुस्तक वाचत बसेल का स्तोत्र म्हणत बसेल, तर ती इतक्या कळवळून आणि इतक्या जोरात ओरडेल आणि इतक्या तळमळून ती भगवंताचा धावा करेल. तो धावून यावा म्हणून जितक्या तळमळीने ती धावा करेल, नाही का. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आतून येतात, तळमळून येतात, तशा गोष्टी आल्या पाहिजेत. तर मग परमात्माची आपल्याला भेट होते. परमात्मा गूढ आहे याचा अर्थ हा की तो बेंबीच्या देठापाशी आहे आणि बेंबीच्या देठापासून टाहो फोडून तळमळून ओरडलं पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं. आता तिसरं अंग जे आहे ते व्यवहाराचं अंग. आपल्या जीवनाला एक सामाजिक अंग आहे. बाह्य तरी लौकिकू गूढ जैसा, हे ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात. बाह्य आचरण हे लौकिकार्थाप्रमाणे असावं, समाजाच्या आचारविचारांप्रमाणे असावं आणि सगळा व्यवहार रूढी परंपरा आणि लोक काय म्हणतील याला धरून असावा. परंपरा हा आपला मूळ गाभा आहे. अनेक गोष्टी परंपरेनेच ठरलेल्या असतात आणि म्हणून समाजामध्ये वागताना, व्यवहार करताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. हे आपल्या जीवनाचं बाह्य स्वरूप असतं आणि ते बाह्य स्वरूप आपल्याला सांभाळावंच लागतं. मनामध्ये इच्छा असो की नसो, आपल्याला काही गोष्टी इतरांसाठी कराव्या लागतात, लोकांसाठी कराव्या लागतात आणि जगात वागताना लोक काय म्हणतील याचा विचार निश्चितपणे करावा लागतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.